Audio Jungle. राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीच्या मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकरांच्या जीवन कार्याच्या बद्दल आणि महत्वाचा विषय म्हणजे युद्ध न करता पेशव्यांना स्वतःच्या पायावर झुकवणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जीवन चरित्राबद्दल इतिहासामध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सांगितल्या नाहीत त्या गोष्टी सांगण्याचं काम मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. मातोश्रींच्या बाबतीमध्ये मातोश्रींनी एक इतिहासामध्ये वाक्य त्यावेळेस वापरलं होतं. ते एका पत्रामध्ये लिहितात. त्या पत्रामध्ये असं लिहिलं की आम्हांकडील लोकांची कामे चांगली होतात, आमच्याकडील लोकांची कामे चांगली होतात, परंतु उजेडात आणणारं कोणी नाही. न होत्याचे उजेडास येते, काय करावे दिवसच ऐसे आहेत. हे वाक्य आजही मातोश्रींचं जे त्यावेळेस वाक्य आजही तंतोतंत लागू होतं. म्हणजे आज देखील मातोश्रींच्या बाबतीमध्ये जे सिम्बॉलिक आम्हाला इतिहास सांगितला जातो, जे सिम्बॉलिक आम्हाला सांगितलं जातं एका धर्माच्या एका जातीच्या कसा त्या लेबल आहेत अशा प्रकारची जी भूमिका आमच्याकडे सांगितली जाते ही गोष्ट फार चुकीची आहे. वास्तविक मातोश्रींचा इतिहास हा जात धर्म पलीकडचा इतिहास होता. त्यांचं जे काम होतं, त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं जे काम होतं, त्यांचं महिलांनी पुढे आलं पाहिजे, महिलांनी त्या ठिकाणी पुढे येऊन काम केलं पाहिजे, या बाबतीतल्या त्यांच्या ज्या संध्या होत्या ह्या संध्या जी त्यांनी निर्माण करून दिल्या होत्या ह्या सर्व गोष्टी मातोश्रींनी जे केल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी समजून घेणं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गरजेचं आहे. मुळात मातोश्रींच्या बाबतीमध्ये अनेक पाश्चिमात्य इतिहासकारांनी लेखकांनी मातोश्रींचं प्रचंड मोठं कौतुक केलं, हे आम्हाला नाकारता येत नाही. परंतु जाणीवपूर्वक मातोश्रींच्या बाबतीमध्ये कुठंतरी जातीचं लेबल लावण्यात आलं. मी इतिहासाचा बारकाईनं अभ्यास करत असताना, इतिहासाच्या संदर्भात बोलत असताना मला ज्या काही गोष्टी जाणवल्या त्याच्यामध्ये महत्वाचं वाक्य मी सांगतो की जॉन माल्कम नावाचा त्यावेळेचा इंग्रजांचा सर्वात महत्वाचा अधिकारी जो मातोश्रींच्या तत्कालीन काळामध्ये होता, त्या तत्कालीन काळामध्ये असताना त्यानं त्यावेळेसच्या सेंट्रल हिस्ट्री ऑफ इंडिया आणि पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये एक वाक्य लिहिलं की सर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातनांनी घातलेल्या असूनही अहिल्यामाई यांनी ज्या पद्धतीनं 28 वर्ष प्रजेच्या हिताचे उत्कृष्ट प्रशासन केले त्याला जगात तोड नाही. त्याच्या पुढे तो सांगतो की माळव्यात नव्हेच तर जिथे तिच्या प्रत्यक्ष कारभाराचा भागही नव्हता अशा भारतातील सर्वच प्रजा तिला दैवी अवतार त्या ठिकाणी मानते. याचे कारण म्हणजे मातोश्रींचं अहिल्यामाईंची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्व कल्याणासाठीची कामे आणि त्यांचं जे अविरत लोकांसाठीचं धडपडणं आहे ह्याला ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणजे देश विदेशातली लोक, इंग्रज अधिकारी माल्कम लिहितो की त्या प्रचंड कर्तृत्वान होत्या. इथल्या हिंदू सनातनांनी ज्या पद्धतीनं स्त्रियांवर बंधनं घातली होती हे सगळे बंधनं जुगारून त्यांनी जी राजव्यवस्थेवर पकड ठेवली, त्यांनी ज्या सगळ्या बाबींवर पकड ठेवून इथल्या सगळ्या व्यवस्थेला तडाखे देण्याचं काम केलं, ह्या सगळ्या तडाख्या देण्याचं काम त्यावेळेस केलं हे जॉन माल्कम पाश्चिमात्य इतिहासकार लिहितो. त्याच्या पुढं युरोपमधल्या जी 19व्या शतकामध्ये स्त्रीमुक्तीची चळवळ निर्माण झाली, ही स्त्रीमुक्तीची चळवळ सुद्धा अहिल्यामाई होळकरांनी त्या काळामध्ये त्यांच्या प्रेरणेपासून सुरुवात झाली. अशा प्रकारचं लिखाण संजय सोनवणे यांनी धनगरांचा गौरवशाली इतिहास यामध्ये सुद्धा लिहिलं. ॲनी बेझंट नावाच्या युरोपातले एक इतिहासकार आहेत. ॲनी बेझंट सांगतात की भारत देशाची खरी सुपुत्री म्हणजेच अहिल्यादेवी होळकर होय, कारण ती फक्त प्रजाहित पालकच नव्हती तर राष्ट्राचे ऐक्य आणि राष्ट्रभावनेला जतन करत सर्वत्र आपल्या खाजगीतून समाज कार्य करणारी एकमेव राष्ट्रमाता होती. हे जे मी उदाहरणं सांगतो ही भारतातल्या इतिहासकारांची नाहीत, कारण भारतातल्या इतिहासकारांनी मातोश्रींना जे बंधनात बांधलं त्या धर्माच्या होत्या, त्या फक्त देवधर्म करायच्या, त्या फक्त एका धर्माचं प्रतीक होत्या, अशा प्रकारची मांडणी भारतातल्या इतिहासकारांनी केली. पण पाश्चिमात्य इतिहासकार मातोश्रींचा खरा इतिहास लिहितात. त्याच्या पुढं मातोश्रींचा एक तत्कालीन त्या काळामध्ये इतिहासकार होता स्टुअर्ट गार्डन त्याचं नाव, तो लिहितो की त्या काळामध्ये देशभरामध्ये अंधाधुंदी चालू असताना, तो काय लिहितो, त्या काळामध्ये देशभरामध्ये अंधाधुंदी चालू असताना अहिल्यादेवींचा प्रदेश मात्र 18व्या शतकामध्ये सुद्धा सर्वात शांततेचा आणि भरभराटीचा होता. अशा प्रकारचा स्टुअर्ट गार्डन नावाचा तत्कालीन इतिहासकार लिहितो जो अहिल्यामाईंच्या समकालीन होता, मातोश्रींच्या समकालीन होता, समकाळातला होता. त्याच्या पलीकडं हैदराबादचा निजाम लिहितो डेफिनेटली नो वुमॅन अँड नो रुलर
इज लाईक अहिल्याबाई होळकर. आता हे जे मी तुम्हाला दाखले दिले हे फक्त बाहेरच्या राज्यातल्या बाहेरच्या देशातल्या लोकांनी जे त्यांच्याबद्दलचं लिहिलं त्याबद्दलचं सांगितलं. जोना बेली नावाच्या एक कवयित्री होत्या, त्यांनी मातोश्रींपासून एवढी मोठी प्रचंड प्रेरणा घेतली की त्यांनी एक खंड मातोश्रींवरती लिहिला कवितेच्या स्वरूपामध्ये. एवढं महान मातोश्रींचं काम होतं, पण जाणीवपूर्वक सिंबॉलिक त्यांचं काम पुढे आणण्याचं काम देशामध्ये झालं. पाश्चिमात्य इतिहासकारांनी त्यांच्याबद्दल लिहिलं, पण खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या मुक्तीचा जाहीरनामा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये पहिल्यांदा कोणी लिहिला असेल तर तो अहिल्याबाईंनी लिहिला होता. कारण खऱ्या अर्थानं ज्या वेळेस स्त्रियांना चूल आणि मूल याच्या पलीकडे कधी जायला मुभा नव्हती, स्त्रियांना चूल आणि मूल याच्या पलीकडे कधी बाहेरचा उंबरा ओलांडायची परवानगी नव्हती, अशा काळामध्ये सुद्धा मातोश्रींनी त्यावेळेस एक स्वतः भाला हातामध्ये तलवार घेऊन भाला फेक केली आणि या व्यवस्थेला तडाखे देण्याचं काम केलं. कारण ज्या व्यवस्थेनं स्त्रियांना तुच्छ लेखलं होतं, ज्या व्यवस्थेनं स्त्रियांना खालची वागणूक दिली होती, त्याच व्यवस्थेला तडाखे देण्याचं काम मातोश्रींनी केलं. मूळ मातोश्री ह्या महाराष्ट्रातल्या इंदोरमध्ये नेमक्या कशा गेल्या या संदर्भामध्ये मी थोडक्यात सांगतो. मल्हारराव होळकर एकदा पुण्याच्या दिशेने जात होते. पुण्याच्या दिशेने जात असताना त्या ठिकाणी मातोश्री घोड्यावरती फेरफटका शेताकडे मारत होत्या. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की लहानपणापासूनच मातोश्री त्या ठिकाणी घोड्यास्वारी आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना प्रचंड मोठा रस होता. आणि ते घोडेस्वारी करत असताना मल्हारराव होळकर त्या ठिकाणाहून जात असताना त्या ठिकाणी मल्हाररावांनी त्या 8 वर्षाच्या चिमुकल्या मुलीला विचारलं की अगं मुली, आम्हाला प्यायला पाणी मिळेल का? आणि त्यावेळेस ती 8 वर्षाची चिमुकली मुलगी सांगायला लागली की आमच्याकडे पाणी पाजण्याच्या अगोदर 2 घास जीव घालणं आमचा धर्म आहे. म्हणजे लहानपणापासून मातोश्रींवरती जे संस्कार झाले ह्याचं हे सगळं त्यांचा उलगडा त्याच्या पुढे होत होता. आणि मग मल्हाररावांना हे माहित नव्हतं ही मुलगी कुणाची आहे. आणि जसं हे मल्हाररावांनी विचारलं अगं मुली तुझं नाव नेमकं काय, आणि त्यावेळेस ती 8 वर्षाची चिमुकली मुलगी सांगायला लागली माझं नाव अहिल्या, मानकोजी शिंदेची मी मुलगी आहे. आता मानकोजी शिंदेना काय मल्हारराव होळकरांचं नाव नवीन नव्हतं. मानकोजींनी जसं ऐकलं की मल्हारराव होळकर इकडे आलेत, मानकोजी त्यांना आदरातिथ्य करायला समोर गेले, त्यांचा पाहुणचार केला. पाहुणचार केल्याच्या नंतर मानकोजींना मल्हाररावांनी सांगितलं की मानकोजी आपली एकुलती एक मुलगी अहिल्या आम्हाला सून म्हणून हवी आहे, बोला देणार का? अशा पद्धतीचं सांगितल्याच्या नंतर मानकोजींना विश्वास बसत नव्हता. कारण दिलदार मनाचा मल्हारराव होळकर, ज्या मल्हारराव होळकरांचं नाव जरी ऐकलं तरी अटक पासून कटक पर्यंत गावाची गावं ओस पडतात. तो दिलदार मनाचा मल्हारराव होळकर आपल्याकडे काय मागणार आणि सांगितलं की तुमची अहिल्या आम्हाला सून म्हणून हवी आहे, बोला देणार का? आणि मानकोजींनी मोठ्या आनंदानं तो प्रस्ताव स्वीकारला. आणि लहानपणीच मातोश्रींचं लग्न मल्हारराव होळकरांचे जे मुलगा होता खंडेराव होळकर यांच्याशी झालं. जसं खंडेराव होळकरांशी लग्न झालं तसं मल्हारराव होळकरांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यामाईंचं देखील शिक्षण सुरू झालं. अहिल्यामाईंना अनेक भाषा त्या ठिकाणी यायला लागल्या. अनेक भाषांमधले त्यांची पत्र उपलब्ध आहेत, फारसीमध्ये त्यांची पत्र उपलब्ध आहेत, मोडी लिपीतली त्यांचे पत्र उपलब्ध आहेत. सगळ्या प्रकारचा धर्मशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला. सगळ्या प्रकारच्या शास्त्राचा त्यांनी अभ्यास करून प्रत्येक धर्माचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी प्राधान्य दिलं की मानवतेपेक्षा सर्वात मोठा धर्म कोणता नाही. आणि जसं नंतरच्या काळामध्ये राज्याची जबाबदारी मातोश्रींवरती यायला लागली, कारण कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेरावांचं निधन झालं होतं आणि खंडेरावांच्या निधनाच्या नंतर सगळी ही जबाबदारी आता मातोश्रींवरती येत होती. आता मातोश्रींवरती जबाबदारी आल्याच्या नंतर राज्यकारभाराची जी प्रमुख जबाबदारी आहे ही मातोश्रींवरती आली. आणि मातोश्रींनी त्या काळामध्ये जे महत्वाचे निर्णय घेतले त्यातला पहिला निर्णय म्हणजे या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं की 17व्या शतकामध्ये मातोश्रींच्या त्या काळामध्ये धर्मसंस्कृतीनुसार आणि त्या ठिकाणच्या प्रत्येक संस्थानामध्ये देखील तो नियम लागू होता की एखाद्या स्त्रीचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर तिचे पतीचा मृत्यू झाला आणि ती त्या ठिकाणी विधवा झाली तर तिची जी सगळी संपत्ती आहे ही संपत्ती घेण्याचा अधिकार हा त्या काळातल्या त्या संस्थानांना होता. आणि जसं मातोश्रींकडे सगळ्या राज्यकारभाराची सूत्र आली, मातोश्रींकडे जसं त्या सगळ्या कामाची सूत्र आली, त्यावेळेस मातोश्रींनी इतिहासातला पहिला निर्णय घेतला. तो निर्णय कोणता होता तर आपला ज्या विधवा स्त्रिया होत्या त्यांची संपत्ती कोणतंही संस्थान घेणार नाही. नव्हे, माझ्या होळकर संस्थानामध्ये विधवा स्त्रियांची संपत्ती जप्त केली जाणार नाही. तिला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, तिला सुद्धा माणूस म्हणून राहण्याचा अधिकार आहे, तिच्या सुद्धा गरजा आहेत, तिला सुद्धा जीवन आहे, तिला सुद्धा ती गरजा पूर्ण करण्यासाठी साधन संपत्ती लागते. आणि त्या महिलेला तो अधिकार मिळाला पाहिजे,
तिची पिढीजात आलेली सगळी प्रॉपर्टी ही तिलाच मिळाली पाहिजे, हा ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा घेतला. आणि हा ऐतिहासिक निर्णय घेऊन मातोश्रींनी त्यावेळेस जो सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये विधवा स्त्रीची संपत्ती कोणताही माझ्या शासनाच्या काळामध्ये कोणताही अधिकारी जप्त करून घेणार नाही. इथपर्यंतच मातोश्री थांबल्या नाहीत, तर त्या काळामध्ये विधवा स्त्रियांना मुलगा दत्तक घेण्याचा देखील कुठल्याही प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी नव्हता. ही जशी गोष्ट मातोश्रींना लक्षात आली तसं मातोश्रींनी त्या ठिकाणच्या सगळ्या राज्यामध्ये फरमान काढलं आणि सांगितलं की माझ्या राज्यामध्ये ज्या कोणी विधवा असतील, ज्या कोणी विधवा महिला असतील, त्या महिलांना त्या ठिकाणी मुलाला दत्तक घेण्याचा अधिकार आजपासून मी जाहीर करते. पूर्वी दत्तक घेण्याचा अधिकार नव्हता मुलाला, सगळी प्रॉपर्टी दिली जायची, त्याच्यामुळे महिलेला जगण्याचा अधिकार देखील नव्हता. आणि मग मातोश्रींनी त्यावेळेस सांगितलं की नाही बाबा, माझ्या राज्यामध्ये असं घडणार नाही. माझ्या राज्यामध्ये प्रत्येक स्त्रीला समानतेचा अधिकार राहील. उलट या पलीकडं माझ्या राज्यातली जी स्त्री आहे त्या स्त्रीला जर मुलगा दत्तक घ्यायचा असेल तर कोणताही प्रशासकीय अधिकारी तिला अडवणार नाही, कोणताही प्रशासकीय अधिकारी तिला अडवणार नाही, नव्हे तिची पिळवणूक देखील करणार नाही. तिला तो अधिकार आहे, तिनं तिला जो वाटेल तो मुलगा दत्तक घेतला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस मातोश्रींनी त्या ठिकाणी मांडली. मातोश्रींचं हे सगळं जे साम्राज्य राज्य होतं, हे राज्य एक आदर्श पद्धतीचं राज्य होतं. त्यांच्या काळामध्ये त्यांनी जात धर्माला कधीच थारा दिला नाही. त्यांच्या काळामध्ये त्यांनी कधीच एखाद्या विशिष्ट धर्माला, विशिष्ट जातीला प्राधान्य दिलं नाही. तर त्यांच्याकडे जो कोणी यायचा, स्वतः मातोश्री त्या ठिकाणी दरबारामध्ये बसून न्यायनिवाडा करायच्या. न्यायनिवाडा एखादा तंटा त्या ठिकाणी दरबारामध्ये सुटत नसेल तर तो तंटा लगेचच गुंतागुंतीचा तंटा न्यायालयाकडे सुपूर्द केला जायचा आणि बहुतेक तंटे हे मातोश्रींच्या दरबारातच मिटायचे. आज महाराष्ट्रामध्ये तंटामुक्त मोहीम आली, पण होळकर संस्थांमध्ये मातोश्रींनी हे पहिल्यांदा राबवलं होतं की गावातली भांडणं ही गावातच संपली पाहिजेत आणि ती गावाच्या पातळीवरच सोडवली गेली पाहिजेत. अशा प्रकारची भूमिका मातोश्रींनी त्यावेळेस मांडली. आणि ती भूमिका मांडल्याच्या नंतर त्या भागामध्ये इंदोर महेश्वरच्या त्या सगळ्या साम्राज्यामध्ये त्या सगळ्या प्रकारचे निर्णय झाले आणि गावातली भांडणं ही गावातच त्या ठिकाणी मिटायला लागल्या. अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली. मातोश्रींचं न्याय व्यवस्थेबद्दलचं एक मत होतं. ते नेहमी सांगायच्या की न्याय देण्याला विलंब झाला म्हणजे न्याय नाकारल्या समान आहे. एखादा पीडित कुटुंब किंवा पीडित व्यक्ती जर तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी आला, जर तुमच्याकडे त्या ठिकाणी न्याय घेण्यासाठी आला, तुमचं त्याचं घराणं तुमच्यासमोर मांडण्यासाठी आला आणि तुम्ही जर त्याला न्याय देत असताना विलंब लावला तर तो त्याचा अपमान केल्यासारखा आहे, तो त्याचा न्याय नाकारल्यासारखा आहे. ही भूमिका मातोश्रींनी मांडली. म्हणून मातोश्रींच्या न्याय व्यवस्थेमध्ये इतकं भयानक होतं की कोणताच तंट्यामध्ये भ्रष्टाचार कधी होत नव्हता. आणि आज देशाची मित्रांनो परिस्थिती अशी आहे की देशाचे सुप्रीम कोर्टाचे जज यांना रस्त्यावर यावं लागतं. रस्त्यावर उतरून त्यांना पत्रकार परिषदा घ्याव्या लागतात की या देशातली न्यायपालिका आता त्या ठिकाणी संरक्षित राहिली नाही, ती सुरक्षित राहिली नाही, कारण त्याच्यामध्ये आता प्रस्थापित लोकांचा नव्हे केंद्र सरकारचा हस्तक्षेप होतो. मातोश्रींच्या काळामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप झाला नाही. सुप्रीम कोर्टाचे जज इथं येतात आणि मातोश्री त्यावेळेस सांगतात की बाबा, माझ्या राज्यामध्ये जर कोण्या व्यक्तीला न्याय देण्याला विलंब झाला तर तो न्याय नाकारल्या समान असतो. म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना मातोश्रींनी सूचना दिल्या की कुणाच्याही प्रकरणामध्ये गाफील राहता कामा नाही, प्रत्येकाचं प्रकरण वेळेवर मिटलं पाहिजे, कारण प्रजा ही आपली सर्वस्वी देणगी आहे. प्रजा जर नसेल तर राजा असून उपयोग नाही. हे राज्य रयतेचं आहे, हे राज्य होळकरांचं नाही, तर या ठिकाणची रयत हीच आपल्यासाठी सर्वस्व आहे. अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस मातोश्रींनी त्यावेळेस मांडली. आणि न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची भूमिका मातोश्रींनी त्यावेळेस मांडली. शेतीच्या संदर्भामध्ये मातोश्रींचं त्यावेळेस महत्वाचं कार्य होतं. आणि मातोश्रींचं सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन जो जात धर्म पंथ याच्या पलीकडचा होता, तो महत्वाचा म्हणजे मला नेहमीच एक उदाहरण सांगावंसं वाटतं की मातोश्रींच्या बाबतीमध्ये आमच्याकडं म्हणजे विशेषतः धनगर समाजाच्या मध्ये एक भावना आहे की अहिल्यामाई होळकर ह्या धनगर होत्या. अरे बाबा हो, मातोश्रींचं जे कार्य होतं हे कधीच धनगरांसाठीच नव्हतं, हे कधीच धनगरांसाठी नव्हतं, तर मातोश्रींच्या पुढं व्यापक दृष्टिकोन होता. या राज्यातला मग तो कोणीही असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, त्याच्यासाठी कार्य होतं. पण जाणीवपूर्वक राज्यामध्ये आणि देशामध्ये एक परिस्थिती तयार केली आहे की अहिल्यामाई म्हणजे धनगर समाजाचं दैवत, तर अजिबात नाही.
तर अहिल्यामाई होळकर हे संबंध महाराष्ट्राचं तर नव्हे देशाचं दैवत आहे. कारण देश विदेशातली लोक यांच्याबद्दल लिहितात, देश विदेशातली लोक त्यांच्याबद्दल सांगतात. त्याच्यामुळं हे फक्त काय एका कम्युनिटीचा कार्यक्रम लिमिटेड नाही, हे आपण सुरुवातीला त्या ठिकाणी लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. ज्या वेळेस म्हणजे मी नेहमी सांगत असतो की जात धर्माच्या पलीकडच्या अहिल्यामाई नेमक्या कशा होत्या. आपण जे नेहमी सांगतो की जात जात जात, तर जात आणि धर्माच्या पलीकडे मातोश्री कशा गेल्या त्याचं एक महत्वाचं मी उदाहरण सांगतो. जे पूर्वीचं होतं त्याच्यानंतर महाराष्ट्रात देशामध्ये काय घडलं त्याच्यानंतर हे देखील मी आपल्याला सांगतो. अहिल्यामाईंची एकुलती एक मुलगी होती मुक्ता. अहिल्यामाईंची जी मुलगी होती मुक्ता, त्या मुक्ताच्या लग्नाचा विषय निघाला आणि मुक्ताच्या लग्नाचा विषय निघाल्याच्या नंतर सगळ्या दरबारामध्ये चर्चा सुरू झाली की आता मुक्ताला लग्न त्या ठिकाणी करायचं आहे आणि मुक्ताचा विवाह त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि मग मातोश्रीने सांगितलं की नाही, माझ्या मुलीचा विवाह हा कर्तृत्व बघून होईल, कर्तृत्वाच्या आधारावर मी माझी मुलगी त्या मुलाला देईल. आणि मग कर्तृत्व कसं तोलायचं, तर त्यावेळेस राज्यामध्ये भिल्लांचा सुळसुळाट प्रचंड मोठा वाढत होता. आणि मग दरबारामध्ये मातोश्रींनी घोषणा केली की या राज्यातल्या भिल्लांचा बंदोबस्त जो कोणी करेल, या राज्यातल्या भिल्लांचा बंदोबस्त करून जो कोणी त्यांना पकडून आणेल, त्यांचा बंदोबस्त करून रयतेला शांतता मिळवून देईल, अशा युवकाशी मी माझी एकुलती एक मुलगी मुक्ता हिचं मी त्या ठिकाणी लग्न लावून देईल. अनेकांच्या मनात प्रश्न पडला. आता हे जे सांगतात ना जात धर्म, अहिल्यामाई धनगराच्याच होत्या, अहिल्यामाई ह्याच धर्माचं प्रतीक होत्या, तर मी ह्याच्यावर सांगतो की मातोश्रींचा विचार नेमका काय होता. मग त्या सांगतात की बाबा हो, जो कोणी कर्तृत्वान असेल, जो कोणी या राज्यातल्या भिल्लांचा बंदोबस्त करेल, जो कोणी या माझ्या राज्यातल्या भिल्लांचा जो सुळसुळाट माजलेला आहे तो बंद करेल, त्याच्याशी माझ्या एकुलते एक मुलीचं मी लग्न लावून दिले. आणि मग सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न झाला. मग प्रत्येक जण मातोश्रींना विचारायला लागला की मातोश्री, तो इतर जातीचा असला, तो इतर धर्माचा निघाला तर काय करायचं. आणि मग त्यावेळेस मातोश्री सांगतात की बाबा हो, कर्तृत्वाला जात नसते, नेतृत्वाला धर्म नसतो. कर्तृत्व आणि नेतृत्व हे जातीच्या आधारावर मोपायचं नसतं, तर कर्तृत्व हे कर्तृत्वाच्याच आधारावर मोपायचं असतं. म्हणून माझ्या मुलीचं लग्न मी अशा मुलाशी लावून देईल जो कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल तरी चालेल, पण तो कर्तृत्वान असला पाहिजे. ही जातीयवाद्यांच्यासाठी फार मोठी चपराक अहिल्यामाईंनी त्यावेळेस लावून दिली. आणि ह्याचाच परिणाम म्हणून पुढच्या काळामध्ये देशामध्ये जी परिस्थिती घडली, 1991ला बाबरी मस्जिद पाडून देशामध्ये हिंदू आणि मुस्लिमांचा वाद देशामध्ये तयार झाला. मी नेहमी महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या माध्यमातून हा प्रसंग सांगत असतो. अनेकांचे मला याच्यावर फोन देखील येतात की नाही नाही असं कुठं असतं का, असं का घडत असतं का, पण हा फॅक्ट आहे, हा सत्य घडलेली घटना आहे. आपण युट्यूबला आज देखील पाहू शकता, NDTVचा तो रिपोर्ट आजही उपलब्ध आहे. म्हणजे 1991ला बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये हिंदू आणि मुस्लिमांचं जे एक धार्मिक अराजकता मोठी वाढली होती, आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना हिंदू आणि मुस्लिम हे एक दरी दोघांच्या मध्ये तयार झाली होती. आणि त्याचे पडसाद देशभरामध्ये उमटले, महाराष्ट्रामध्ये देखील उमटले आणि इतर राज्यामध्ये देखील उमटले. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इंदोर आणि महेश्वरची परिस्थिती काय होती, तर हे नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस NDTVच्या तत्कालीन रिपोर्टर तलविंग सिंग नावाच्या त्या आदरणीय रिपोर्टर महिला ह्या इंदोरला नंतरच्या काळामध्ये गेल्या, तो बऱ्याच वर्षानंतर गेल्या आणि इंदोरच्या त्या भागाचं त्या निरीक्षण करायला लागल्या. त्यांनी डॉक्युमेंटरी फिल्म त्याच्यावर बनवली आणि त्या फिल्म बनवत असताना त्या भागातल्या प्रत्येक लोकांशी त्या संवाद करायला लागला. त्या संवाद करत असताना, प्रत्येकाशी चर्चा करत असताना त्या अहिल्यामाईंच्या कर्तृत्वाबद्दल चर्चा करायच्या. त्यांनी त्या काळात जी लोकहितार्थ जी कामं केली, जनतेच्या महत्वाच्या कामासाठी जी त्यांनी जी कामं केली याच्याबद्दल ते विचारायच्या. आणि असं विचारत विचारत त्या सगळ्या चर्चेमध्ये एक 75 वर्षाचे मुसलमान आजोबा माणूस त्या ठिकाणी ते थांबलेले होते. त्या आजोबांना पाहून त्या तलविंग सिंगांना 1991ची दंगल आठवली. आणि ती दंगल आठवल्याच्या नंतर मातोश्रींनी त्यांना जवळ बोलवून घेतलं आणि त्यांना एक सिंपल प्रश्न केला की काय हो, 1991ला जी दंगल झाली त्याचे पडसाद या तुमच्या भागात काय उमटले का. आणि त्यावेळेस ते आजोबांनी सांगितले की नाही, आमच्याकडे अशी काही परिस्थिती नव्हती. ते म्हणले असं कसं, सगळ्या देशामध्ये विरोधार्थी वातावरण होतं, अनेक ठिकाणी दंगली घडल्या, अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिमांच्या कतरी देखील झाल्या, आणि मग तुमच्या भागात असं कसं काय झालं नाही. आणि मग त्यावेळेस ते आजोबा मोठ्या सन्मानानं आदरानं सांगत होते की हो बाईसाहेब, हे खरं आहे, आमच्याकडे असं काही झालं नाही. या उलट इंदोरचा मुसलमान हिंदूंच्या दिवाळीमध्ये जाऊन सण साजरा करत होता. हे बघा, म्हणजे किती महत्वाचं उदाहरण आहे देशासाठी. तो काय सांगतो की इंदोर आणि महेश्वर ह्या भागामध्ये असं काही घडलं नाही. या उलट इंदोरचा मुसलमान हिंदूंच्या दिवाळीमध्ये सहभागी होत होता. एवढंच नाही तर इथला हिंदू
मुसलमानांच्या सणामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं आनंदानं सहभागी होत होता. त्या आदरणीय तलविंद सिंग ज्या पत्रकार आहेत त्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं काय घडू शकतं, देशातील अशी परिस्थिती नव्हती, इंदूर आणि महेश्वरीला अपवाद कसं. आणि मग त्यांनी विचारलं की असं कसं घडलं, याचं नेमकं काय कारण आहे. आणि ते 75 वर्षाचे जे आजोबा होते, मुसलमान आजोबा, ते सांगतात की हो हे सगळं खरं आहे, आमच्याकडे नाही, आमच्याकडे अशी कुठलीही दंगल घडली नाही, आमच्याकडं समधर्म समभावाचं वातावरण होतं, बंधुत्वाचं वातावरण होतं, आम्ही एकमेकांशी सलोख्याचे आमचे संबंध आहेत ते होते आणि ते पिढीजात राहतील. पण याच्या पाठीमागची एकमेव कारण म्हणजे 250 वर्षापूर्वी आईसाहेबांनी म्हणजेच मातोश्री अहिल्यामाँ साहेबांनी जी आम्हाला समतेची शिकवण दिली, जी आम्हाला मानवतेची शिकवण दिली, जी आम्हाला बंधुत्वाची शिकवण दिली, जी आम्हाला एक संघटित राहण्याची शिकवण दिली, त्या शिकवणीमुळं आमच्याकडे हिंदू आणि मुस्लिमांची कधीच दंगल झाली नाही. या उलट जिकडे दंगली सुरू होत्या त्याच्या विरुद्धार्थी परिस्थिती आमच्या इंदूर आणि महेश्वरमध्ये होती. म्हणजे ही देशामध्ये आश्चर्यचकित करणारी घटना आहे. एकीकडं धर्माच्या नावावर दिंडोरे पिटवले जातात. अनेकांचे मी नेत्यांची जो लाईव्ह स्टेटस बघितले, हिंदू धर्माच्या रक्षिका म्हणून ज्यावेळेस अहिल्यामाईंना प्रेझेंट करण्यात आलं, त्यांना प्रेझेंट करण्याचं काम चाललं. मी अजूनही सांगतो, मातोश्रींचं काम हे एकटं हिंदू धर्मासाठी कधीच नव्हतं. याच्या पलीकडचं उदाहरण सांगतो मी. जालना जिल्ह्यामध्ये अंबड नावाचं एक शहर आहे. त्या ठिकाणच्या तुम्ही स्थानिक लोकांना आजही विचारा, ते लोक तुम्हाला सांगतील. अंबड नावाच्या त्या शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी दर्गे आहेत. ते दर्गे बांधण्याच्यासाठी त्यावेळेस खर्च मातोश्रींनी दिला होता. मुस्लिम दर्गे त्या ठिकाणी असले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जी परंपरा होती, सर्व धर्मांना सोबत घेऊन चालण्याची, सगळ्यांना समान न्याय देण्याची, ती परंपरा पुढच्या काळामध्ये मातोश्रींनी चालवण्याचं काम त्यावेळेस केलं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मातोश्रींची जी जाती धर्माच्या पलीकडची जी लढाई होती, ती जी लढाई होती, ही लढाई आपण समजून घेतली पाहिजे. धर्माच्यासाठी मातोश्रींचं कधीच काही मत नव्हतं, कारण प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्यासाठी महत्वाचा होता. म्हणूनच त्यांच्या राज्यामध्ये, होळकर स्टेटमध्ये, मातोश्रींच्या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सुखानं आनंदानं जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी होता. मला हे सगळं पाहिल्याच्या नंतर आज थोडंसं आश्चर्य वाटतं की केंद्र सरकार अचानक पद्धतीनं घोषणा करतं की उद्या लॉकडाऊन आहे, उद्यापासून लॉकडाऊन सुरू होणार. मग कोणाच्या रोजगाराचं काय चाललंय, कोण उपाशी राहतंय का, याच्याबद्दल कुणीच काय बोलत नाही. परंतु लॉकडाऊनची मात्र घोषणा बेफिकर केली जाते. पण 250 वर्षापूर्वी मातोश्री सांगतात की माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा त्या ठिकाणी ती जिवंत राहिली पाहिजे, तिनं साखर खाल्ली पाहिजे. मुंगीला सुद्धा माझ्या राज्यात जगण्याचा वाव आहे, तिनं सुद्धा त्या ठिकाणी जगलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मांडली आणि गावोगाव अन्नछत्र उभा केली, रस्त्याच्या कडेला अन्नछत्र उभा केली, पानपोळ्या उभा केल्या. का तर वाट सुरू असेल तर तो थकला तर त्याला त्या ठिकाणी पाणी प्यायला मिळालं पाहिजे. तो भुकेलेला असला तर त्याला त्या अन्नछत्राच्या माध्यमातून जीवन मिळालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका, एकंदरीत माझ्या राज्यामध्ये प्रत्येक जण सुखी असला पाहिजे, त्याला कष्ट नाही लागले पाहिजे, हेच रयतेचं खरं राज्य असतं. अशा प्रकारची भूमिका मातोश्रींची होती. अनेक हजारो एकर कुर्ण हे राखीव असायची जनावरांना चरण्यासाठी. आज कुर्णाचा प्रश्न आहे, कुर्णाच्या प्रश्नावर राजकारण केलं जातं, पण त्यावेळेस हजारो एकर जमीन ही कुर्णांसाठी राखीव केली होती. पक्ष्यांसाठी हजारो एकर जमीन पेरली जायची, पण त्या ठिकाणचं धान्य कधीच काढलं जात नव्हतं. पेरणी व्हायची, पण त्या ठिकाणी कापणी होत नसायची. कारण का तर माझ्या राज्यातला पक्षी देखील जगला पाहिजे, माझ्या राज्यातला पक्षी देखील त्या ठिकाणी सन्मानानं राहिला पाहिजे, तो जगला पाहिजे, तो मेला नाही पाहिजे भुके वाचून. अशा प्रकारची भूमिका ही मातोश्रींची होती. हे इतकंच आहे का, हे फक्त इथपर्यंतच केलंय का, तर अजिबात नाही. शेती संदर्भामध्ये सुद्धा मातोश्रींचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे मातोश्रींच्या काळामध्ये ज्यावेळेस शेती व्हायची तर ते शेतीसाठी मातोश्री बी बियाणं द्यायच्या, खतं द्यायची, अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे शेतसारा कसा ठरवायचा तर त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार, त्यावेळेसची परिस्थिती जर कमकुवत असेल, नाजूक असेल, तर होळकर स्टेट त्यांना त्या ठिकाणचं साहित्य द्यायचं, त्यांना सहकार्य करायचं, आर्थिक पाठबळ द्यायचं. आणि हे पाठबळ देऊन म्हणजे ज्यावेळेस पेरणीची सुरुवात असायची, नांगरणीची सुरुवात असायची, एक दिवस ठरवला जायचा, त्या दिवशी मातोश्री स्वतः नांगराचा फाळ समोर घेऊन उभा राहायच्या. चहो बाजूने जमीन नांगरण्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं जायचं आणि सगळ्या राज्यामध्ये तिथून पुढे नांगरणी पेरणी सुरू व्हायची. म्हणजे शेतीच्या संदर्भानं मातोश्री स्वतः बांधावर जात होत्या. त्यांना समजत होतं, त्यांना माहित होतं की शेतकऱ्यांची अवस्था काय. ते स्वतः बांधावर जायच्या, त्या बांधावर जाऊन स्वतः चौकशी करायच्या. नव्या अनेकदा म्हणजे मी आताही बोलताना सांगितलं की त्यांनी स्वतः नांगर हातात धरून उद्घाटन केलं, म्हणजे त्या ठिकाणी सुरुवात केली, तुम्ही आता करा सुरुवात. अशा प्रकारचे काम
मातोश्रींचं त्यावेळेस होतं. कवी असतील, साहित्यिक असतील, उद्योगधंदा असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये मातोश्रींनी त्यावेळेस महत्वाचं असं काम केलं. हे आपण तुम्ही आम्ही लक्षात घेणं महत्वाची गरज आहे. कवींच्यासाठी कवी शाहीर अनंत फंदी, एकदा शाहीर अनंत फंदी मातोश्रींच्या राज्यामध्ये एकदा येत होते आणि येत असताना भिल्लांनी त्यांना अडवलं आणि भिल्लांनी अडवल्याच्या नंतर त्यांचा भिल्लांचा प्रमुखानं त्याला सांगितलं की तुला आता मरावं लागेल. आणि हे जसं सांगितलं तसं त्याला विचारलं की तुझ्या शेवटची इच्छा काय. आणि त्या कवी अनंत फंदींनी सांगितलं शाहिरांनी की माझी शेवटची इच्छा एकच आहे की मला मातोश्रींवरती गाणं म्हणायचंय. आणि मग ते म्हटलं कोण मातोश्री. त्यावेळेस त्यानं सांगितलं मातोश्री मासाहेब अहिल्यामाई साहेब. आणि मग त्यावेळेस त्या भिल्लांनी सांगितलं, गुंडांनी सांगितलं की अरे हा मातोश्रींचा विचाराचा अनुयायी, ह्याला जाऊ द्या. म्हणजे भिल्लांच्या मनामध्ये सुद्धा मातोश्रींच्या बद्दल हा महत्वाचा असा आदर होता. पण याच भिल्लांना ज्यावेळेस भिल्लांचा प्रचंड त्रास वाढला त्यावेळेस याच भिल्लांना अहिल्यामाईंनी पकडून आणलं. पकडून आणल्याच्या नंतर दरबारामध्ये बसवलं आणि बसवल्याच्या नंतर अहिल्यामाईंनी सांगितलं की तुम्ही का चोऱ्या करताय, तुम्ही चोऱ्या करण्याची काय गरज आहे, तुम्ही सन्मानानं जगा. आणि त्यातला एक चोर भिल्ल उठून उभा राहिला आणि तो मासाहेबांनी वाकून मुजरा केला आणि सांगायला लागला की मातोश्री आम्ही जगायचं कसं, आमच्याकडे शेती नाही, आमच्याकडे काहीच नाही, आम्ही सन्मानानं जगावं असं आमच्याकडे काहीच नाही. ही गोष्ट जशी मातोश्रींच्या लक्षात आली तशी मातोश्रींनी सांगितलं की होळकर स्टेटमधून तुम्हाला शेती दिली जाईल, तुम्ही ती कसा पण सन्मानानं जगा. कारण चोरी हा आयुष्याचं जगण्यासाठी मार्ग असू शकत नाही, कष्ट हाच मार्ग असू शकतो. त्यांना बी बियाणं दिली, खतं दिली, जमिनी दिल्या आणि त्यांना चोरीपासून बाजूला सारलं. कष्ट करून जगण्याची समज त्या ठिकाणी मातोश्रींनी दिली. म्हणजे त्यांना शिक्षा देखील करता आली असती पण त्यांची मूळ अडचण जाणून घेऊन त्यांना त्या ठिकाणी महत्वाचं असं काम देण्यात आलं आणि ते पुढच्या काळामध्ये दिलं. आणि भिल्लांना त्याच्या पलीकडे सांगितलं की माझ्या राज्यामधले ह्या जे काही व्यापारी येतात ह्या व्यापाऱ्यांना ह्या जंगलाच्या पलीकडे जाता येत नाही. त्यांना जर तुम्ही सुखरूप नेलं तर त्यांच्याकडनं तुम्हाला जो मिळेल तो टॅक्स असेल, तो भिलकवडी कर हा मातोश्रींनी त्यावेळेस सुरू झाला. म्हणजे त्या कराला नाव भिलकवडी देण्यात आलं. म्हणजे भिल्लांचं काय, ठीक आहे तुम्ही चोरी करताय ना, चोरी करू नका, हे जे कोणी येत आहेत ना यांच्याकडनं तुम्हाला सुखरूप तुम्ही त्यांना इकडच्या भागातून तिकडच्या भागात न्या आणि त्यांच्याकडनं जो काय तुम्हाला हिस्सा मिळेल, जो काय तुम्हाला कर मिळेल, जो तुमच्या जंगलातला येण्या जाण्याचा असेल तो कर तुम्ही घ्या आणि त्याच्यावर तुमचं जीवनमान जगा, पण चोरी करू नका. आणि त्याच कराला नाव पुढच्या काळामध्ये भिलकवडी ह्या नाव देण्यात आलं. अशा प्रकारची भूमिका मातोश्रींनी त्यावेळेस राबवली आणि ज्या चुकीच्या प्रथा होत्या त्या तर बंद करण्याचं काम केलं. उलट त्याच्या पलीकडची भूमिका म्हणजे माझ्या राज्यामध्ये चोर दरोडेखोरांना सुद्धा सन्मानानं जगता आलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मातोश्रींनी त्यावेळेस राबवली. हे सगळं ठीक चाललं होतं पण पेशव्यांच्या हे मनामध्ये खुपत होतं का, तर मल्हाररावांचाही मृत्यू झाला होता. मल्हाररावांच्या मृत्यूच्या नंतर काही काळानं अहिल्या मातोश्रींचा एकुलता एक जो मुलगा होता मालेराव होळकर त्यांचंही निधन झालं. आता पेशव्यांना आयती संधी चालून आली. धनगर समाजामध्ये अनेक नेते जे पेशवाईचे गुणगान गातात त्यांना मला सांगायचं की बाबा हो, होळकरांना छळणारे सगळ्यात मोठे पेशवे होते. भीमा कोरेगाव मध्ये बहुजनांच्या विरोधामध्ये लढणारे पेशवे होते. होळकरांना त्रास देणारे पेशवे होते. यशवंतराव होळकरांच्या वरती हमला करून विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी देणारे देखील पेशवे होते. त्यावेळेस अहिल्यादेवी होळकरांच्यावर आक्रमण करणारा राघोबा पेशवा सुद्धा पेशवा होता. त्यामुळं जेवढं काही त्रास देण्याचं काम होळकरांना केलं ते पेशव्यांनी केलं. हे भूमिका आज देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. मालेरावांचा मृत्यू झाल्यानंतर आयतं राज्य पेशव्यांना वाटायला लागलं आता मी गिळंकृत करेन, मी म्हणजे काही सर्व काही करू शकतो. आता राघोबाला विश्वास बसत नव्हता. म्हणजे राघोबाचं काय मत होतं, राघोबाच्या डोक्यात एकच आळी वळवळ करायची नेहमी. काय तो काय म्हणायचा की बाई कुठं लढू शकत असती का, बाई कुठं लढू शकत असती का. त्याच्या मनात एकच का, तर पेशव्यांच्या बायांना कधी घराच्या बाहेर निघायची मुभाच नव्हती आणि त्यांना मुभा नसल्यामुळं बायांनी लढण्याचा तर त्यांच्या पुढं कधी प्रश्नच नव्हता. पण त्याची गाठ मातोश्रींची होती. आणि याच्या पलीकडे मला महत्वाचं सांगायचंय, आज आमच्या मिलिटरीमध्ये पोलीस भरतीमध्ये स्त्रियांना सामील केलं गेलं. पण 250 वर्षापूर्वी आपल्या या सगळ्याचा विषयच तो आहे, स्त्रियांना भरती कसं केलं. स्त्रियांना भरती करणारी राष्ट्रमाता, लढाऊ बाण्याची राष्ट्रमाता, स्त्रियांना म्हणजे मातोश्री ज्यावेळेस मल्हाररावांकडनं भालाफेकचं शिक्षण घेत होत्या, भालाफेक कशी करायची हे मल्हारराव होळकर ज्यावेळेस मातोश्रींना शिकवत होते त्याच वेळेस मातोश्रींच्या लक्षात आलं की मी एकटी लढून उपयोग नाही, तर या माझ्या राज्यातल्या स्त्रियांची फलटण आपण उभा केली पाहिजे. आणि जसं मातोश्रींचं शिक्षण पूर्ण झालं तसं मातोश्रींनी त्या ठिकाणी 500 महिलांची फौज स्वतःची उभा केली. त्यांना म्हणजे आज सैनिकशी शिक्षण देण्यासाठीची त्यावेळेस एक ट्रेनिंग उपलब्ध करून दिली.
त्याला आपण आजच्या भाषेमध्ये विद्यालय म्हणू. म्हणजे सैनिकी शिक्षणाचं एक विद्यालय त्यावेळेस मातोश्रींनी सुरू केलं. माझ्या राज्यातली स्त्री जगली पाहिजे, माझ्या राज्यातली स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लढली पाहिजे, पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये ती दबली नाही पाहिजे, तिला देखील स्वतंत्र अस्तित्व आहे, तिला देखील लढण्याची कला आहे, ती देखील लढू शकते, हा आत्मविश्वास त्यांनी तयार केला. आणि 500 लढाऊ सैनिक स्त्रियांचं हे मातोश्रींनी इतिहासामध्ये उभा केलं. ही जगातली फार मोठी घटना आहे. म्हणजे आज आम्ही स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतो, पण 250 वर्षापूर्वी मातोश्रींनी स्वतःच्या राज्यामध्ये, स्वतःच्या ह्या सगळ्या प्रजेच्या मध्ये एक उर्मी पेटवली होती की स्त्री सुद्धा कुणाला कमी नाही, स्त्री सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांद्याला लढू शकते. म्हणून या शाळेमध्ये या, तुम्ही शिक्षण घ्या आणि सैन्यामध्ये भरती व्हा. हे जगातलं एकमेव उदाहरण आहे. आज आम्ही मिलिटरीमध्ये, पोलीस भरतीमध्ये स्त्रियांना संधी दिली, पण मातोश्रींनी हे इतिहासामध्ये अगोदरच केलं. मग हे राघोबाला काय देखवत नव्हतं. राघोबाच्या डोक्यात एकच, स्त्री कुठं लढू शकत असती का? त्याच्या डोक्यात एकच आळी वळवळ वळवळ करायला, नाही नाही नाही, स्त्री कुठं लढू शकत नाही का? पेशव्यांच्या स्त्रिया कधी लढच नव्हत्या. आणि मग त्यानं एकटा डाव साधला, आणि तो डाव असा होता की मल्हाररावांचं निधन झालं होतं. जर मल्हाररावांचं निधन झालं नसतं ना, हे पेशव्यांची काय अवकात होती हो की होळकरांच्या राज्याकडे तिरपाडोळा करून बघायची. हे पेशवाई ज्यावेळेस बुडत होती ना, हे पेशवाईवर ₹1 कोटी कर्ज बसलेलं होतं. तर ते 50 लाख मल्हाररावांनी फेडले होते, पेशव्यांना दान केले हे दर 50 लाख. पण बाबा राहू दे, जग कशाला सावकारात बुडतोस, दर 50 लाख रुपये. अरे म्हणजे आमच्याकडे सांगितलं होतं की मल्हाररावांना पेशव्यांनी संधी दिली. अरे पेशवाई बुडवायची वाचवलीच मल्हाररावांनी. जर त्यावेळेस मल्हाररावांनी त्यांना दान केले नसते 50 लाख रुपये, तर पेशवाई त्याच वेळेस बुडाली असती. पण पेशव्यांच्यावर उपकार आहेत मल्हाररावांचे, कारण मल्हाररावांचं जर त्यावेळेस पेशव्यांनी ऐकलं असतं तर पानिपतमध्ये मराठ्यांचं पानिपत झालं नसतं, हे वास्तविक आहे. आणि मग मल्हाररावांचं निधन झाल्याच्या नंतर मालेरावांचं निधन झालं. मालेरावांच्या निधनानंतर मग हे गडी स्वकावला पेशवे सगळे. यांना वाटायला लागलं आता होळकरांचं अफाट एवढं साम्राज्य आहे, हे सगळं साम्राज्य आपण गिळंकृत करूया आणि सगळं काय आता व्यवस्थित होऊन जाईल, अशा प्रकारची धारणा आहे ना आणली. लगेच त्यानं पत्र पाठवलं मातोश्रींना, लगेच पत्र. काय पत्रात लिहिलं? तो सांगतो की बाबा आता तुम्ही हे सगळं साम्राज्य आमच्या स्वाधीन करा, किंवा आम्ही सांगल तो एक मुलगा दत्तक घ्या आणि त्याला राजगादीवर बसवा, आणि तुम्ही तीर्थक्षेत्रावर निघून जावा, आम्ही हे सगळं राज्य चालू. मातोश्रींच्या डोक्यामध्ये भयानक सनक पेटली आणि त्यांनी सांगितलं की अरे कोण तू राज्य चालवणारा? या राज्याचा युवराज खंडराव होळकर त्याची पत्नी म्हणून ज्या पेशव्यांच्या साठी ज्या 50 लाख ज्या मल्हाररावांनी दिले ते राज्य वाचवलं, ह्या मराठा साम्राज्याचा गरुड स्तंभ मल्हारराव होळकर, त्यांची सून म्हणून आणि एकुलता एक माझा मुलगा मालेराव ह्याची आई म्हणून या गादीवर बसण्याचा सर्वस्वी अधिकार माझा आहे. अरे हे इतिहासातलं फार मोठं महत्वाचं उदाहरण आहे. कारण एकीकडे आम्हाला धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना उमऱ्याच्या बाहेरच निघता येत नव्हतं. त्यावेळेस मातोश्रींनी सांगितलं की बाबा मी स्त्री असताना सुद्धा या ठिकाणी धर्मशास्त्राला बाजूला सारून मी गादीवर बसू शकते का? तर माझं रयतेचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेलं नाही पाहिजे. कारण पेशवाईमध्ये काय घडलं अख्ख्या देशानं बघितलं, ते मातोश्रींना सुद्धा माहिती होतं, आणि ही सगळी गोष्ट मातोश्रींच्या लक्षात आली. पण राघोबा ऐकायला तयार नाही. कारण राघोबाला वाटलं आता काय राहिलंय, मातोश्री काय प्रचंड मोठ्या दुःखात आहेत का? तर त्यांचे पती खर्ची पडले, त्यांचा सासरा खर्ची पडलाय, त्यांचा मुलगा मालेराव त्याचं निधन झालंय, मग आता मातोश्रींचं उरलंय कोण? प्रचंड दुःखात असतील. हो खरं आहे, मातोश्री प्रचंड दुःखात होत्या. मातोश्री एवढ्या दुःखामध्ये होत्या की त्यांच्याकडे आता जगायचं फक्त प्रजेसाठी हा एकमेव ध्येय उरलं होतं. आणि सगळ्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये पेशव्यांनी डाव साधला. मातोश्रींना पत्र लिहिलं की तुम्ही आता तीर्थक्षेत्रावर निघून जावा. तीर्थक्षेत्रावर निघून जाऊन आम्ही जो सांगाल तो त्या ठिकाणी मुलगा तुम्ही दत्तक घ्या, आम्ही त्याला राजगादीवर बसू. म्हणजे बघा, आम्ही राजगादीवर बसू, आम्ही त्या ठिकाणी त्याला राज्यकारभार कसा करायचा शिकू, पण तुम्ही आता राज्यकारभाराकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तीर्थयात्रेवर जावा, तीर्थक्षेत्रावर जावा, देवधर्म करत बसा. आणि मातोश्रीने त्यावेळेस सांगितलं की याद राख बाबा, हे राज्य रयतेचं आहे. मराठा साम्राज्याचे गरुड स्तंभ मल्हारराव होळकरांनी निर्माण केलेलं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हे राज्य आहे. हे तुझ्यासारख्या पेशव्या, नालायक पेशव्याच्या हातामध्ये मी कधीच जाऊ देणार नाही. आणि मग अशा प्रकारची भूमिका मातोश्रींनी व्यक्त केली. पण राघोबाला अक्कल पाहिजे होती हो. 50,000ची फौज घेऊन बिचारा आला पुण्यावरून मातोश्रींवरती आक्रमण करण्यासाठी. इतिहासातली ही लाजिरवाणी गोष्ट आहे पेशव्यांसाठीची. म्हणजे पेशवे पहिलेच नालायक आहेत, त्यात काय वादच नाही. पण त्याच्या सर्वोच्च टोक काय की एक स्त्री, जी स्त्री प्रचंड मोठ्या दुःखात आहे, ज्या स्त्रीचं देशभर काम आहे, त्या स्त्रीचं प्रचंड दुःखात असताना तिच्यावरती असा अन्याय करणं,
तिला एकटं पाडणं आणि तिच्यावर आक्रमण करणं, ते पण किती 50,000ची फौज घेऊन. त्यानं डाव साधला. तो पुण्यावरनं निघाला 50,000ची फौज घेऊन. तो पत्र पाठवायला लागला, तुम्ही निघा, आम्ही असं करू तसं करू. मग जशी बातमी मातोश्रींना समजली, मातोश्रींनी लगेच तुकोजी बाबांना पत्र लिहिलं, कारण सैन्य सगळं तुकोजी बाबा घेऊन गेले होते. तुकोजी बाबा घेऊन गेल्याच्या नंतर सैन्य इंदोरमध्ये नव्हतं, पण हे सैन्य कोणतं होतं? उरलेले स्त्रियांचं सैन्य होतं, राज्य राखीव दल. स्त्रियांचं राखीव दल अहिल्यामाईंनी उभा केलं होतं आणि ती फौज ही तिथं होती. आणि मग तुकोजी बाबांना पत्र लिहिलं की काय पत्र लिहिलं की मेला पेशवा हरामखोरीस आला, तो आता आक्रमण करण्यासाठी आलाय. जेवण तिथं केलं असेल तर हात धुण्यास महेश्वरास येणे, एवढं तात्काळ सांगितलं. आणि आसपासच्या सगळ्या संस्थकांनी, पवारांना पत्र लिहिलं, शिंदेंना पत्र लिहिलं, घाडगेंना पत्र लिहिलं, ह्या सगळ्या आसपासच्या संस्थानिकांना पत्र पाठवली आणि सांगितलं की आज हा प्रसंग माझ्यावर आहे, उद्या हा प्रसंग तुमच्यावरही असू शकतो, त्याच्यामुळं तुम्ही मला मदत करा. आणि मातोश्रींच्या बाबतीमध्ये त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या शब्दाला एक प्रमाण मानलं जायचं, त्यांचा शब्द कुणी टाळू शकत नव्हतं. अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस त्यांची होती. आणि मग सगळ्या संस्थानिकांनी आपापलं सैन्य पाठवून दिलं. तुकोजी बाबा तिकडनं सैन्य घेऊन येत होते, पण राघोबा काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. त्याच्यामुळं तो आक्रमण करण्याच्या तयारीमध्ये होता. मग आता एखादा समोरनं आक्रमण करतोय म्हणजे आपण काय आक्रमण गप बसून झेलायचं का? अशातला एक प्रकार नव्हता. सगळं सैन्य आपलं बाहेर आहे, असू द्या, पण आपण लढू शकतो ना, आपल्याकडे स्त्रियांचं सैन्य आहे ना, ह्या स्त्रियांच्या हातामध्ये भाले दिले, आता या तुम्ही रणांगणावर या, आपल्याला लढायला जायचंय. याच्या अगोदरची एक मातोश्रीने लढाई केली होती चंद्रवंतांच्या विरोधामध्ये, रामपुऱ्यामध्ये. ही लढाई मातोश्रीने जिंकली देखील होती, तलवारीच्या बळावर आणि मनगटाच्या जोरावर ती जिंकली होती. पण आता ही जी पेशव्यांच्या विरोधामधली जी लढाई होती, ही बुद्धीच्या कसरतीवर जिंकायची होती. पेशव्यांसोबत तर युद्ध होणं शक्य नव्हतं, का तर सगळं सैन्य बाहेर देखील होतं. पण पेशव्याचा माज उतरवायचा होता, जो माज त्याला आला होता की होळकरांचं राज्य गिळंकृत करता येईल, आणि तो जो होळकरांच्या विरोधामध्ये उठला होता, तो माज मातोश्रीने त्याचा उठवायचा होता. आणि मग ही गोष्ट समजली. मातोश्रींनी त्याला उलट टपाली पत्र कळवलं की मी स्वतः या गादीची वारसदार आहे, मी महिला असली तरी हे राज्य करणार आहे, तुम्हाला जे करायचं ते करा, मी तुमच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार आहे. मी एकटीच नाही तर माझ्यासोबत ज्या माझ्या स्त्रिया आहेत, त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, त्या शस्त्रधारी स्त्रिया तुमच्या सगळ्या लोकांच्या सोबत युद्ध करणार आहेत. आणि त्यांना दुसरं पत्र पाठवून सांगितलं की तुकोजी बाबा तुमच्याकडून पाठीमागून 1,00,000 सैन्य घेऊन येत आहेत, माझ्या इकडचं सैन्य पराभव तुमचाच आहे. पण तरीही पराभव तुझाच आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण इतिहास तुला नावं ठेवेल. काय नावं ठेवेल? म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये कुणी जर, म्हणजे ग्रामीण भागामध्ये होतं बऱ्याचदा असं, बरं म्हणजे होतं ग्रामीण भागामध्ये, शक्य असतं या अशा गोष्टी की कधी भांडणं असताना एखाद्या स्त्रीसोबत कोणाचे भांडणं झाले तर सहज लोक म्हणून जातात, काय येड आहे, म्हणजे बायासोबत लढलं होतं, बायासोबत भांडणं करतात का कुठं? तसं मातोश्री म्हटलं की बाबा तू लढाई यायला लागलास, ये, तू आमच्याकडनं हारणार आहेस, हे पराभव म्हणजे त्रिकालबाधी सत्य, सैन्य तुला सगळीकडून आता आम्ही घेरलंय, तुला तरी बी आमच्यासोबत लढायचंच असेल तर तू ये, तुझा पराभव अटळ आहे. पण इतिहास तुला नावं ठेवेल. इतिहास नावं तुला काय ठेवेल? इतिहास तुला सांगेल की लढला तर एका आबला बाईवर आक्रमण करून गेला. इतिहास नावं काय ठेवेल? जर तू जिंकलास तर लोक तुला म्हणतील जिंकला तर कोणाच्या विरोधामध्ये? एक आबला स्त्री होती, तिच्या विरोधामध्ये हा जिंकला. आणि हरलास तर लोक तुझ्या नावानं बोंबा मारतील, लोक म्हणतील काय येडे, बायेचा मार खाऊन आलंय. म्हणजे दोन्ही बाजूनं पराभव तुझाच आहे. आता तू ठरव, तुला लढायचंच आहे का? पण तरीही त्याच्या पुढे मातोश्री लिहितात, पण जरीही तू आक्रमण करण्यासाठी आलाच आहेस आणि तुला युद्ध करायचंच आहे, तर याद राख, क्षिप्रा नदीच्या अलीकडं पाय जरी टाकलास तरी नाकात मेचकूट घालून मी नाही मारलं तर नाव होळकरांची सोन लावणार नाही. अरे अहिल्यामाईंचा प्रसंग कोणता? त्यांचा मुलगा खर्ची पडलाय, काही महिन्यापूर्वी मुलगा खर्ची पडलाय. आणि हे सगळं असताना मातोश्री किती ठाम राहतात राज्यासाठी. त्या सांगतात राघोबाला, तू लढणार आहेस ना आमच्यासोबत, ये लढायला, ये, तू येऊन तर बघ, क्षिप्रा नदीच्या अलीकडे पाय जरी टाकशील तर तुझ्या नाकात मेचकूट घालून जर मी नाही मारलं तर नाव होळकरांची सून लावणार नाही. हा आत्मविश्वास मातोश्रींचा होता. प्रचंड मोठा पडता काळ होता, खचता काळ होता, तरी देखील मातोश्रींनी ह्याच्यावर मात केली.
राघोबाची चूक लक्षात आली. तो धावत धावत मातोश्रींच्या चरणावर पडला, माफी मागायला लागला. बाईसाहेब, माझं चुकलं, मला माफ करा, माझी चूक झाली, भूल झाली, मी आपला मालेराव खर्ची पडला होता, त्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलो होतो. मग मातोश्री विचारलं, अरे खोटं बोलण्याची पद्धत असते, जर तू खरंच माझ्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलास तर 50,000ची फौज कशासाठी? राघोबाकडे उत्तर नव्हतं. राघव म्हणायला लागला, माझं चुकलं, मला माफ करा. मातोश्रीने तरी देखील त्याला सन्मानानं वागवलं. शरण आलेल्याला मरण नाही, ही भूमिका पहिल्यापासूनच होळकरांची होती. ही भूमिका होती. आणि मग नंतरच्या काळामध्ये पेशव्यांचं जर बसली, म्हणजे राघोबाचा तर हरामखोरपणा सगळा उतरून लावला. त्याचा जो माज होता, पेशवाईचा माज मातोश्रीने उतरून लावला. सगळ्या जगामध्ये कीर्ती झाली, सगळ्या जगामध्ये ही चर्चा झाली की पेशव्यांना नमवलं, पेशव्याने एका स्त्रीने नमवलं. कोण स्त्री? तर तिचं नाव अहिल्यामाई होळकर. हे सगळ्या देशामध्ये पसरली वाऱ्यासारखी बातमी, आणि पेशव्यांची नामुष्की सगळ्या देशभरामध्ये मातोश्रींनी त्यावेळेस केली. हा इतिहास आहे. म्हणजे स्त्रियांनी अहिल्यामाईंच्या पासून काय प्रेरणा घेतली पाहिजे? तर ही प्रेरणा घेतली पाहिजे की कितीही वाईट मोठा काळ असू द्या, कितीही वाईट आपल्यावर वेळ असू द्या, परंतु वाईट काळामध्ये देखील किती ठाम राहायचं आणि सक्षम राहायचं, ही भूमिका मातोश्रींनी ज्यावेळेस ती व्यक्त केली, त्या भूमिकेचा निश्चितपणे आपण प्रेरणा घेतली पाहिजे. मातोश्रींनी पेशवाईचा हा माज उतरवला. पेशव्यांना नंतरच्या काळामध्ये याच्याबद्दलचं प्रचंड मोठं दुःख देखील झालं, पण मातोश्री एवढ्यावर थांबल्या नाहीत. हा सगळा आघात झाला तरी देखील मातोश्री थांबल्या नाहीत, तर त्यांनी नंतरच्या काळामध्ये बाजारपेठेवर महेश्वरच्या प्रचंड मोठं लक्ष केलं. बाजारपेठेच्या बद्दल त्यांनी प्रचंड मोठं लक्ष केलं. आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण नावाचं शहर आहे. पैठणची पैठणी साडी हाच महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे पैठणचं काय प्रसिद्ध आहे तर ते एकनाथ महाराजांचं मंदिर, आणि त्याच्यानंतर दुसरं काय महाराष्ट्रामध्ये तर पैठणी. पण मला सांगायला अभिमान वाटतो की इतिहासामध्ये त्याच्या अगोदर या देशामध्ये महेश्वरी साडी ही त्यावेळेस जगप्रसिद्ध होती. जगामध्ये तिला डिमांड होती. मातोश्रींनी त्यावेळेस ती साडी महेश्वरमध्ये तयार केली. स्त्रियांना देखील रोजगार मिळवून दिला. महिलांना, पुरुषांना त्या ठिकाणी गिरणी काम म्हणून उभा केलं, आणि सुतगिरण्या मोठ्या मोठ्या उभा केल्या, आणि त्याच्या माध्यमातून कापड उद्योग, सगळ्यात मोठा कापड उद्योग त्यावेळेस महेश्वरमध्ये होता. देशाची बाजारपेठ कापड उद्योगाची कोणती असेल तर ती महेश्वर होती. अशा प्रकारची भूमिका ही मातोश्रींनी त्यावेळेस व्यापार क्षेत्रामध्ये महत्त्वाचं स्थान दिलं. म्हणजे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब एका पुस्तकामध्ये मातोश्रींच्या बद्दल लिहितात. लोकमाता अहिल्याबाई होळकर नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ते लिहितात की ITI, केंद्र शासनानं जे ITI उभा केलं, म्हणजे आमच्या तालुक्यावर ITIची गव्हर्नमेंट संस्था आहे. ही ITI ज्यावेळेस हे केंद्र सरकारला उभा करायचं होतं, त्यावेळेस केंद्र सरकारकडे कुठलीही थीम नव्हती, हे कोणत्या बेसवर उभं करायचं. आणि त्यावेळेस इतिहासामध्ये असं एकमेव उदाहरण होतं की कौशल्यावर आधारित रोजगार एकाच राज्यामध्ये दिला जायचा, तो अहिल्यामाईंच्या राज्यामध्ये. आणि त्याचा तो आधार घेऊन ITIची थीम उभा राहिली, असं माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं देखील मत आहे. आणि महत्वाचं मत आपण लक्षात घेणं त्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे, हे मला महत्वाचं या ठिकाणी अधोरेखित करायचंय. मातोश्रींचं इथपर्यंतच काम होतं का? तर नाही. मातोश्रींचं आणि पंढरपूरच्या विठोबारायाचं फार मोठं नातं होतं. पंढरपूरचा विठोबाराय म्हणजे देशाचं नव्हे, महाराष्ट्राचं नव्हे, तर देशाचं अखंड वारकऱ्यांचं दैवत, वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा महत्वाचा केंद्रबिंदू. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी तुकोबांच्या पालखीला संरक्षण दिलं. ती पालखी सुखरूपपणे पंढरपूरला आली पाहिजे, आणि त्याच्या पुढचं काम हे मातोश्रींनी केलं. मातोश्रींच्या ही एक गोष्ट लक्षात आली की पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला येणारा वारकरी त्याची राहायची सोय त्या ठिकाणी होत नाही. हे त्यांच्या जसं लक्षात आलं तसं त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या अगदी पुढंच मातोश्रींनी त्या ठिकाणी एक होळकर वाडा प्रचंड मोठा बांधला, आणि त्या ठिकाणच्या होळकर वाड्यामध्ये आलेल्या, थकलेल्या, तहानलेल्या, भुकेलेल्या वारकऱ्याला सगळं काय व्यवस्था व्हायची, हे वारकरी संप्रदायासाठी मातोश्रींनी केलेलं काम आहे. त्यांच्या राज्यामधले जे साधू संत होते, त्यांच्या राज्यामधले जे संत परंपरा चालवणारे, वारकरी संप्रदाय चालवणारे लोक होते, या प्रत्येक व्यक्तीला मातोश्रींनी महत्वाचं स्थान दिलं, त्यांना जपलं, आणि त्यांना वारकरी संप्रदाय पुढे चालवण्याची पाठबळ दिलं. आणि पंढरपूरमध्ये हे केलं. याच्या पलीकडे म्हणजे मातोश्रींचे जे पती होते खंडेराव होळकर आणि मातोश्रींनी त्यावेळेस पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरामध्ये दिवाबत्ती झाली पाहिजे, आणि ती तेल आणि दिव्याचा खर्च, तेलाचा आणि वातीचा खर्च त्यावेळेस इंदोरमधून पुरवला जायचा. आज देखील तो पुरवला जातो. हे वारकरी संप्रदायासाठी जे महत्वाचं काम आहे, हे महत्वाचं असं काम आहे की मातोश्रींच्या त्यावेळेस त्यांच्या राज्यामध्ये साहित्यिकांना प्रचंड महत्वाचं स्थान होतं. मातोश्री नेहमी म्हणायच्या की साहित्यिक हे फक्त करमणुकीसाठी नसावेत,
किंवा त्यांनी फक्त करमणुकीच्या संदर्भात नाही लिहिलं पाहिजे, तर परिवर्तनाच्या दिशेनं साहित्यिकाने लिहिलं पाहिजे आणि परिवर्तन कसं करून घडवून आणता येईल याच्यासाठी त्या ठिकाणी साहित्यिकांनी काम केलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मातोश्रींनी त्यावेळेस व्यक्त केली. ही भूमिका आपण समजून घेणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्रींचं देखील महत्वाचं नातं आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जे तुळापूरचं स्मारक होतं, ह्या स्मारकावर आज 3 नद्याचा संगम आहे. 3 नद्याचा संगम आहे, तर त्या 3 नद्याच्या संगमावर जो घाट बांधलेला आहे, तो घाट बांधण्याचं काम सुद्धा मातोश्री अहिल्यामाई होळकरांनी केलेलं आहे. मातोश्रींनी तो घाट बांधला. छत्रपती स्वराज्याचे दाखले देणे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पाठीमागे जे महादेवाचं मंदिर आहे, ते महादेवाचं मंदिर देखील जीर्णोद्धार करण्याचं काम मातोश्रींनी केलं. नदीवर घाट बांधण्याचं काम केलं, स्मारकासाठीचं काम केलं. हे संभाजी महाराजांचं मातोश्रीचं महत्वाचा विषय आपण सर्वांनी त्या ठिकाणी समजून घेणं ही महत्वाची गरज आहे. मातोश्रींनी जल व्यवस्थापनातला सगळ्यात महत्वाचा नमुना देशाला दिला. म्हणजे आम्ही अलीकडे पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना पाहिली, परंतु याच्या पुढे पलीकडचं उदाहरण सांगतो की आज देशामध्ये अनेक ठिकाणी बारवा आपल्याला आढळून येतात. देशभरामध्ये त्या बारवांचं संवर्धन आज होत नाही ही गोष्ट वेगळी, परंतु हे बारवा निर्माण करण्याचं काम, संवर्धन करण्याचं काम मातोश्रींनी केलं. जल व्यवस्थापनातला उत्कृष्ट नमुना काय असेल तर ती 12 होती. 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार देखील मातोश्रींनी त्या ठिकाणी केला. फक्त मंदिरच नाही बांधली, तर मस्जिद बांधण्याचं काम सुद्धा मातोश्रींनी त्यावेळेस केलं. ही भूमिका आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तलाव महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बांधले. त्याच्यातलं महत्वाचं आपण एक उदाहरण द्यायला सांगतो की जेजुरी, पुणे जिल्ह्यातलं जे जेजुरी आहे, म्हणजे खंडोबाचं जेजुरी, त्या जेजुरीच्या पाठीमागच्या बाजूला एक म्हणजे अगदी समोरच होळकरांनी बांधलेला फार मोठा एक तलाव आहे. तो तलाव बांधण्याचं काम सुद्धा मातोश्रींनी त्या ठिकाणी केलं. ही गोष्ट आपण सुरुवातीला लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मातोश्रींचं राज्य हे इंदूर म्हैसूरमध्ये होतं, मध्य प्रदेशच्या माळवा प्रांतामध्ये, पण त्यांचं जे काम होतं ते अखंड भारतामध्ये होतं. म्हणजे अखंड भारत त्यावेळेस नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे काही वेगळं नव्हतं, ते पूर्वी एकत्र होतं. तर ते अखंड भारतामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. हे काम आपण त्या ठिकाणी समजून घेणं हे गरजेचं आहे. मातोश्रींच्या शेवटच्या काळामध्ये त्यांनी जी महत्वाची कामं त्या ठिकाणी केली ती रयतेच्या हिताची होती. मला आणखी एक सांगायचंय, अनेक जण सांगतात की मातोश्रींनी हे सगळं केलं. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट की होळकरांचे 2 कोश होते, एक खाजगी कोश आणि एक सरकारी कोश. आता मातोश्रींनी ही जी कामं केली नाही, सगळे लोकउपयोगी कामं, ही त्यांच्या खाजगी कोशातून केली आहेत. म्हणजे आपण सुरुवातीला लक्षात घेतलं पाहिजे, त्यांचा जो सरकारी पैसा होता त्या सरकारी पैशाच्या 1 रुपयाला सुद्धा हात न लावता त्या सगळा सरकारी पैसा जनतेच्या हितासाठी आणि ह्या सगळ्या बाहेरचा जो खर्च आहे, जो समाजकार्याचा खर्च आहे, तो त्यांनी स्वतःच्या खाजगी कोशातून केला होता. ही गोष्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेऊन पुढच्या काळामध्ये निश्चित अहिल्यामाईंचा खरा इतिहास हा समाजापुढे कसा आला पाहिजे यासाठी आपण काम करणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मातोश्रींच्या शेवटच्या काळामध्ये मातोश्रींनी जी महत्वाची कामं केली, ही महत्वाची कामं ही लोक कल्याणकारी कामं होती, लोक उपयोगी कामं होती. म्हणूनच देश विदेशातल्या इतिहासकारांना नव्हे इंग्रजांना सुद्धा त्यांच्याविषयीची प्रचंड मोठी तळमळ होती, त्यांच्याविषयीची प्रचंड मोठी आत्मीयता होती. ह्याचं एकमेव कारण आहे म्हणजे जी मातोश्रींचं ते ठिकाणचं जे व्यापक काम होतं, त्यांचं जे महत्वाचं लोकांसाठीचं जे काम होतं, हे लोकांच्यासाठीचं काम मातोश्रींनी केलं. स्वतःच्या राज्यामध्ये हुंडाबंदी झाली पाहिजे, माझ्या राज्यातल्या कुणी देखील हुंडा नाही घेतला पाहिजे यासाठी सुद्धा त्यावेळेस त्यांनी पावलं उचलली. माझ्या राज्यातल्या स्त्रिया लढाईसोबत शिक्षणामध्ये पुढे आल्या पाहिजेत, पण ते शेवटच्या काळामध्ये त्यांना करता आलं नाही. आणि हे सगळं पुढच्या काळामध्ये करायचं काम हे आपल्या स्त्रियांच्या म्हणजे आज आम्ही अनेक वेगळ्या ठिकाणी म्हणजे स्त्री ज्ञानाचं प्रतीक दुसऱ्याला कोणाला तरी म्हणतो, मी नाव घेणार नाही, परंतु ज्ञानाचं खरं प्रतीक काय असेल, ज्यांनी स्त्रीला उंबऱ्याच्या बाहेर काढून हातामध्ये पेन दिला, वही दिली आणि ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून ते या देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या सावित्रीमाईंनी केलं, तोच अहिल्यामाईंचा आदर्श पुढं सावित्रीमाईंनी देखील घेण्याचं काम पुढच्या काळामध्ये केलं. म्हणजे जी महासाहेब जिजाऊंनी जी जबाबदारी राहिलेली होती, ती राहिलेली जबाबदारी ही मातोश्रींनी पूर्ण केली. मातोश्रींची उरलेली जबाबदारी ही पुढच्या काळामध्ये ही सावित्रीमाईंनी पूर्ण केली. ही जी विचाराची वारसेची लाईन आहे ही आपण सुरुवातीला त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. 13 ऑगस्ट 1795 मातोश्रींचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. सगळ्या देशामध्ये वाऱ्यासारखी खबर पसरली. अनेक लोक दुःखातून बाहेर निघायला तयार नव्हते, कारण
लोकोपयोगी जी कामं केली, लोकांच्यासाठी जी कामं केली, मातोश्रींच्या दरबारामध्ये काम करणारा कर्मचारी जर आजारी पडला तर मातोश्री त्याच्या घरी जायच्या, त्याला आर्थिक मदत करायच्या, त्याला दुःखातून सावरण्यासाठी एखादा कोणी खर्ची पडला तर त्याच्या घरच्या लोकांना त्या ठिकाणी नोकरी दिली जायची. एवढं व्यापक महत्वाचं काम मातोश्रींनी केलं. म्हणजे माझ्या दरबारातला प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्वाचा आहे. जर तो आजारी पडला तर त्याला देखील महत्वाचं मदत त्या ठिकाणी दिली जायची. स्वतः मातोश्री त्या ठिकाणी घरी जायच्या आणि घरी जाऊन त्याला आधार द्यायच्या, धीर द्यायच्या, एखादा खर्ची पडला तर त्याला मदत देखील द्यायच्या. एवढं महान लोकउपयोगी काम मातोश्रींनी त्यावेळेस केलं. म्हणून मातोश्री नेहमी सांगायच्या की माझ्या प्रत्येक कृतीस मी जबाबदार आहे. आम्ही अलीकडे जबाबदारी टाळायला फार बघतो. म्हणजे देशामध्ये एवढं मोठं कोरोनाची परिस्थिती, प्रधानमंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. प्रधानमंत्री आम्हाला सांगतात टाळ्या वाजवा, ठाळ्या वाजवा, हेच आम्हाला सांगतात, जबाबदारी टाळतात ते. पण मातोश्री काय म्हणतात की माझ्या प्रत्येक कृतीस मी जबाबदार आहे. माझ्या प्रत्येक कृतीस मी स्वतः जबाबदार असेल, या दुसरं कोणी जबाबदार नसेल. माझ्याकडून जे चूक होईल त्या प्रत्येक कृतीला, त्याच्यातून जी कृती असेल ती चुकीची असेल, बरोबर असेल तर ती माझी जबाबदारी असेल, ती इतर कोणाची जबाबदारी नसेल. हे एखाद्या याचं नेतृत्व करत असताना ही जी जबाबदारी आहे, सगळं दुःख किंवा सगळ्या गोष्टी स्वतःवर घ्यायच्या, नेतृत्व करत असताना या सगळ्या गोष्टी महत्वाच्या, हे मातोश्रीने त्यावेळी सांगितलं. म्हणून मातोश्री नेहमी सांगायच्या की ज्याच्या मनगटात बळ बुद्धी चातुर्य असतं, ज्याच्या मनगटामध्ये बळ बुद्धीमध्ये चातुर्य आणि नेतृत्व करण्याची धमक असते, तोच स्वकर्तृत्वावर राजा होऊ शकतो. म्हणजे मातोश्रींनी ती मनगट बळ स्त्रियांच्या मध्ये सुद्धा असू शकतं, हे असतं, हे सिद्धच करून टाकलं.